पेज नंबर 69 वरती वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हा पॉइंट दिलेला आहे. ठीक आहे, कशाला म्हणायचं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, तर हे सांगण्यासाठी आपल्याला इथे एक ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे. काय ऍक्टिव्हिटी आहे बघा, इकडं 2 टेस्ट ट्यूब घेतल्या. ठीक आहे, एका टेस्ट ट्यूब मध्ये कॉपर सल्फेट म्हणजे ब्ल्यू विट्रॉल मराठीमध्ये त्याला मोरचूद म्हणतात. काय म्हणतात? मोरचूद. त्याचे खडे घेतलेत कशामध्ये, ह्या एका टेस्ट ट्यूब मध्ये, आणि त्याच्यामध्ये पाणी घातले आणि व्यवस्थित ढवळले. त्या सोल्युशनचा कलर कुठला येईल विचारलंय. त्या सोल्युशनचा कलर येतो ब्ल्यू, कारण ते खडे जे आहेत ते निळ्या रंगाचे असतात. त्यामुळं दिस सोल्युशन टर्न्स ब्ल्यू इन कलर. दुसरी टेस्ट ट्यूब घेतली. त्या दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये फक्त काय केलंय, कॉपर सल्फेटचे खडे घातलेत. त्याच्यामध्ये पाणी आत्ता घातलेलं नाहीये. आणि हे जे कॉपर सल्फेटचे खडे आहेत हे एका म्हणजे ही टेस्ट ट्यूब आहे, चिमट्याच्या साहाय्याने पकडायची आणि कशावरती धरायची, बर्नरवरती धरायची. बर्नरमुळे काय होणार आहे, ह्याला उष्णता मिळणार आहे. उष्णता मिळाल्यानंतर ह्या जे खडे आहेत, ह्या खड्यांमध्ये जे पाणी असतं ते पाणी उडून जातं आणि ते खडे पांढऱ्या कलर मध्ये रूपांतरित होतात. ह्या खड्यांचा कलर कसा होतो, पांढरा होतो. बरोबर. मग आता परत काय करायचं बघा, ही तर पांढरी पावडर तयार झाली उष्णता दिल्यानंतर. उष्णता थांबवा आणि आता काय करा, आणि ही जी टेस्ट ट्यूब आहे ह्या टेस्ट ट्यूब वरती तुम्हाला छोटे 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 वॉटर ड्रॉपलेट्स बघायला मिळतील की जे पाणी त्या खड्यांमध्ये होतं. ठीक आहे, आता काय करायचं, ती टेस्ट ट्यूब थंड करायची आणि त्याच्यामध्ये परत आपलं साधं जे पाणी आहे ते पाणी घालायचं. साधं पाणी घातल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की इथं जे सोल्युशन तयार होणार आहे त्या सोल्युशनला परत ब्ल्यू कलर येतो. इथं हे स्फटिक होते, त्या स्फटिकांना हीट केलं, त्यांचा कलर उडून गेला, पांढरी पावडर शिल्लक राहिली, पण त्या पांढऱ्या पावडर मध्ये आपण पाणी ओतल्यानंतर परत ब्ल्यू कलर आला. मग याच्यावरनं काय निष्कर्ष काढाल तुम्ही, की इथं जो झालेला बदल आहे हा तात्पुरत्या स्वरूपाचा बदल झालाय. इथं कुठलंही केमिकल चेंज झालेला नाही. तात्पुरत्या स्वरूपाचा बदल कशामध्ये झालाय, हे जे खडे होते ना कॉपर सल्फेटचे, तर त्या कॉपर सल्फेटच्या खड्यांमध्ये पाणी असतं. कुठलेही जे स्फटिक असतील, अजून एक उदाहरण सांगते, साखर असते आपली रोजच्या वापरातली, ती जी साखर आहे त्या साखरेमध्ये पण थोडंसं पाणी असतं. मग तुम्ही म्हणाल ते ओलसर का होत नाही, त्या क्रिस्टलच्या आतमध्ये ते पाणी असतं. ठीक आहे, आता बघा, ज्या वेळेला तुम्ही साखर गरम तव्यावरती वगैरे टाकता किंवा गरम भांड्यामध्ये टाकता किंवा टाकता आणि गरम करता, त्यावेळेला ती थोडीशी पहिल्यांदा पातळ होते. पातळ का झाली, पाणी न घालता बरं का, काय होते, पातळ होते. कशामुळे पातळ झाली, साखरेचे जे स्फटिक आहेत त्या स्फटिकांमध्ये थोडंसं पाणी असतं. उष्णता दिल्यानंतर ते पाणी बाहेर निघतं. अजून थोडा वेळ तुम्ही जर हीट करत राहिलात तर ती साखर पूर्ण काय होईल, पहिल्यांदा पांढरी असते, ती थोडी पातळ होते, नंतर ती ब्राऊन होते आणि नंतर पूर्णपणे करपून जाते. करपून जाते म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून गेल्यानंतर त्याचा कोळसा होणार ना, हे की नाही. इथं आपण लिमिटेड हिटिंग केलंय, ह्याच्यातलं पाणी काय झालं, उडून गेलं. कॉपर सल्फेटचा कलर कसा झाला कलर, पूर्ण पांढरा झाला. ठीक आहे, म्हणजे पांढरी पावडर इथं तयार झाली. पण हा जो चेंज आहे हा चेंज हा फिजिकल चेंज आहे. फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज ह्याच्यामध्ये काय फरक आहे थोडंसं हे लक्षात घ्या. फिजिकल चेंज म्हणजे काय, तर भौतिक बदल. फिजिकल चेंज कशाला म्हणायचं, भौतिक बदल. आणि केमिकल चेंज म्हणजे रासायनिक बदल. आता रासायनिक बदल होतो त्यावेळेला रासायनिक क्रिया होतात, अभिक्रिया होतात, केमिकल रिॲक्शन्स होतात. पण इथं मात्र कुठल्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन झालेली नाहीये. मग काय झालं इथं, फक्त हे जे खडे होते कॉपर सल्फेटचे त्याच्यामधलं पाणी उष्णतेमुळे उडून गेलंय, एवढाच काय तो बदल झाला ना. पण पाणी परत घातल्यानंतर त्याचा कलर आहे असा आला, म्हणजे ते सोल्युशन काय झालं, परत निळं झालं, होय की नाही. म्हणजे हा जो बदल आहे ह्याला काय म्हणायचं, फिजिकल चेंज. व्यवहारातली फिजिकल चेंजची उदाहरणं बघा, पाण्याचं बर्फ होतं, बरोबर, बर्फ काढून ठेवला बाहेर, थोड्या वेळानं बर्फाचं काय होतं, पाणी होतं. म्हणजे जी रिॲक्शन
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची केमिकल क्रिया झालेली नाही, त्या रिॲक्शनला काय म्हणायचं आहे? फिजिकल चेंज. आणि ज्याच्यामध्ये रासायनिक क्रिया होते त्याला काय म्हणायचं आहे? केमिकल चेंज. इकडे लक्ष द्या. आता अजून एक उदाहरण सांगते बघा तुम्हाला फिजिकल चेंजचं किंवा केमिकल चेंज म्हणजे काय असतं. आता केमिकल चेंज मध्ये हे बघा, दुधामध्ये विरजण घातलं बरोबर, तर त्याचं दही तयार होतं, सगळ्यांना माहिती आहे. दह्याचं परत दूध तयार होतं का? नाही होणार. का नाही होणार? त्याच्यामध्ये रिॲक्शन झाली, केमिकल रिॲक्शन झाली. फळ पिकलं, कुठलंही कच्चं फळ आहे ते पिकलं, परत ते कच्चं होतं का? नाही होत. का नाही होणार? त्याच्यामध्ये रिॲक्शन झाली, प्रक्रिया झाली, बरोबर आहे. आता आपण अन्न पदार्थ खाल्ले, अन्न पदार्थाचं पचन झालं, परत त्याचं न पचलेल्या अन्नामध्ये रूपांतर होतं का? नाही होणार. काय झालं पोटामध्ये? केमिकल रिॲक्शन झाल्या. म्हणजे ज्या रिॲक्शन मध्ये, इकडे लक्ष द्या, ज्या रिॲक्शन मध्ये कुठलीही केमिकल रिॲक्शन होत नाही त्या रिॲक्शनला फिजिकल चेंज म्हणायचं किंवा त्या चेंजला फिजिकल चेंज म्हणायचं. बर्फाचं पाणी, पाण्याचं बर्फ, पाण्याची वाफ थंड झाली, परत पाणी. काय आहे? जो रिॲक्टंट आहे तो परत जर आपल्याला मिळत असेल तर त्याला काय म्हणायचं? फिजिकल चेंज. आणि जर कुठल्या केमिकल रिॲक्शन्स होत असतील आणि मूळ रिॲक्टंट मध्ये कायमस्वरूपी बदल होत असेल त्याला म्हणायचं केमिकल चेंज. इथपर्यंत लक्षात आलं? तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे ह्याच्यामधून आपल्याला फक्त काय बघायचं होतं की वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे काय. तर जे प्रत्येक स्फटिकामध्ये थोडं बहुत पाणी असतं त्या पाण्याला काय म्हणायचं आहे? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर इथं काय बघितलं आपण? कॉपर सल्फेट मध्ये काय आहे? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन प्रेझेंट आहे. समजलं का? हा पॉइंट क्लिअर झाला. आता पुढचा पॉइंट काय आहे बघूया. काय आहे पुढची ऍक्टिव्हिटी? थोडंसं लक्ष द्या. इथं जे आपण बघितलं की वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन प्रेझेंट आहे कशामध्ये? कॉपर सल्फेट मध्ये. ते लिहिण्याची पद्धत कशी आहे बघा. कॉपर सल्फेटचा हा फॉर्म्युला आहे CuSO4. त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते लिहिण्यासाठी काय करतात? मध्ये डॉट द्यायचा, डॉट आणि 5H2O. CuSO4 डॉट 5H2O हे झालं त्याचं पूर्ण फॉर्म्युला. हे पाणी काय सांगतं? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ज्या वेळेला तुम्ही ह्याला हीट करता, उष्णता देता, त्यावेळेला ते पाणी बाजूला जातं, म्हणून इथं प्लस साइन टाकलंय. CuSO4 प्लस 5H2O म्हणजे त्यातलं पाणी काय झालं? बाहेर पडलं. लक्षात आलंय? सो हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आणि हीट केल्यानंतर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन सेपरेट झालं किंवा उडून गेलं. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट बघूया. सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलंय बघा. पेज नंबर 69 वरती ट्राय दिस म्हटलंय. त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे. काय सांगितलेलं आहे की इथं एक इव्हॅपोरेटिंग डिश घेतलेली आहे. ती इव्हॅपोरेटिंग डिश ट्रायपॉड स्टँड वरती ठेवलेली आहे. त्याच्यावरती जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती ती डिश ठेवायची. ठीक आहे. खाली काय लावलाय? बर्नर. आणि याच्यामध्ये काय घ्यायचं आहे? तुरटीचा एक खडा घ्यायचा आहे. तुरटीचा खडा घ्यायचा आहे. उष्णता सुरू केली की तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ही जी तुरटी असते ही वितळते आणि या तुरटीचं काय होतं? असं पहिल्यांदा लिक्विड तयार होतं. पातळ होते ती तुरटी कारण त्याच्यामध्ये काय आहे? पाणी आहे. हे की नाही? मगापासून आपण बघतोय वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आता हीट केल्यामुळे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन बाहेर येणार आहे, त्यामुळे ती तुरटी काय होणार आहे? पातळ होणार आहे. अजून कॉन्स्टंट तुम्ही त्याला हीट करत राहिलात तर काय होतं? तर पाणी पूर्ण उडून जातं आणि ती तुरटी अशी एखाद्या विशिष्ट आकारामध्ये तयार होते. ठीक आहे. पाणी त्यातलं पूर्ण निघून गेलं, ती आता कोरडी झाली. तुम्ही जर हे आहे थंड झाल्यानंतर असं प्रेस केलं तर त्याची काय बनते? व्हाईट पावडर बनते. म्हणजे काय झालं? हे जे तुरटीचे खडे आहेत त्याच्यामध्ये पण काय आहे? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. आणि हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हीट केल्यानंतर काय होतं? बाहेर पडतं. लक्षात आलंय? तर या ठिकाणी वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आपल्याला ऍलम मध्ये बघायला मिळतं. आणि याचा जो फॉर्म्युला आहे क्रिस्टलाइन ऍलम K2SO4 डॉट Al2SO4 थ्राइस. हे बघा K2SO4 डॉट
Al2 SO4 thrice dot 24 H2O. काही वेळेला तुम्हाला पेपरमध्ये फॉर्म्युला कशाचा आहे हे ओळखा असा देखील प्रश्न विचारला जातो, किंवा ॲलम इन द फॉर्म ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन फॉर्म्युला लिहा असंही विचारलं जातं. काय फॉर्म्युला आहे बघा, ॲलम. ॲलम म्हणजे तुरटीचा फॉर्म्युला विथ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किंवा क्रिस्टलाइन ॲलम असं देखील त्याला तुम्ही म्हणू शकता. क्रिस्टलाइन म्हणजे काय, क्रिस्टल फॉर्म मध्ये. काय आहे फॉर्म्युला, K2SO4 डॉट Al2 इन ब्रॅकेट SO4 थ्राइस डॉट 24 H2O. पाणी जे आहे ते सेपरेट तिथं डॉट देऊन पुढे लिहायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे प्रत्येक खड्यामध्ये त्या. ठीक आहे, तर तो हा फॉर्म्युला लक्षात राहील. K2SO4 डॉट Al2SO4 थ्राइस डॉट 24 H2O. दिस इज द फॉर्म्युला ऑफ काय, क्रिस्टलाइन ॲलम. क्रिस्टलाइन ॲलमचा हा फॉर्म्युला आहे. आता इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे क्रिस्टल्स असतात त्यातले एक दोन अजून उदाहरणं दिलेली आहेत. आपण क्रिस्टलाइन ब्ल्यू विट्रॉलचा फॉर्म्युला मगाशी बघितला. काय, CuSO4 डॉट 5H2O क्रिस्टलाइन ब्ल्यू विट्रॉल. आता क्रिस्टलाइन वॉशिंग सोडा काय आहे बघा, क्रिस्टलाइन वॉशिंग सोडा. वॉशिंग सोडा म्हणजे कपडे धुण्याची जी पावडर असते की नाही त्याला काय म्हणायचं, क्रिस्टलाइन वॉशिंग सोडा. काय फॉर्म्युला आहे, Na2CO3 डॉट 10 H2O. Na2CO3 डॉट 10 H2O. दिस इज द वॉशिंग सोडा. दोन प्रकारचे सोडे असतात. खायचा सोडा वेगळा, भजी वगैरे करताना जो घालतात ना त्याला बेकिंग सोडा म्हणायचं, आणि कपडे धुण्याची जी पावडर आपण घरामध्ये आणतो वेगवेगळ्या कंपन्यांची त्याच्यामध्ये जो सोडा वापरलेला असतो त्याला वॉशिंग सोडा म्हणायचं. तर त्या वॉशिंग सोडाचा फॉर्म्युला काय, Na2CO3 डॉट 10 H2O. तुम्ही जर ती पावडर अशी प्लेटमध्ये वगैरे काढून ठेवली बाहेर तर ती ओली होते. ऑब्झर्व करून बघा, प्रयोग करून बघा, कारण त्याच्यामध्ये काय असतं, पाण्याचं प्रमाण असतं. ओके, त्याच्यानंतर क्रिस्टलाइन वॉशिंग सोडा झालं. क्रिस्टलाइन फेरस सल्फेट किंवा ग्रीन विट्रॉल. हे बघा, क्रिस्टलाइन फेरस सल्फेट किंवा त्यालाच काय म्हणायचं आहे, ग्रीन विट्रॉल. मगाशी आपण ब्ल्यू विट्रॉल बघितला, आता हे ग्रीन विट्रॉल. काय फॉर्म्युला, FeSO4 डॉट 7 H2O. बरोबर. तर या ठिकाणी हे जे फॉर्म्युले आहेत, मगाचा फॉर्म्युला अजून एकदा इथे लिहिते तुम्हाला. क्रिस्टलाइन कोण, कॉपर सल्फेट. सांगा फॉर्म्युला, CuSO4 डॉट 5H2O. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे परीक्षेसाठी. ठीक आहे, एखादा यातला पेपरमध्ये विचारला जातो. ॲलमचा फॉर्म्युला लिहा किंवा ग्रीन विट्रॉलचा फॉर्म्युला लिहा, क्रिस्टलाइन. आणि क्रिस्टलाइन वॉशिंग सोडाचा फॉर्म्युला काय काय सांगितलं बघा. ॲलमचा फॉर्म्युला काय, K2SO4 डॉट Al2SO4 थ्राइस डॉट 24 H2O. त्यानंतर क्रिस्टलाइन वॉशिंग सोडाचा फॉर्म्युला काय, Na2CO3 डॉट 10 H2O. आणि क्रिस्टलाइन फेरस सल्फेटचा फॉर्म्युला काय, FeSO4 डॉट 7 H2O. आणि क्रिस्टलाइन कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला काय, CuSO4 डॉट 5 H2O. लक्षात आले. दीज आर द क्रिस्टलाइन फॉर्म्स. आता क्रिस्टलाइन जे सबस्टन्सेस असतात त्या सगळ्याचं वैशिष्ट्य काय, त्यांच्यामध्ये पाणी असतं, आणि ते जे पाणी आहे त्या पाण्याला काय म्हणतो आपण, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. काय म्हणायचं त्याला, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आता मॉलिक्युल्स ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आर पार्ट ऑफ द इंटरनल अरेंजमेंट ऑफ द क्रिस्टल. मग हे पाणी कुठं असतं, तो जो क्रिस्टल आहे ना, हे बघा, हा जो क्रिस्टल आहे त्या क्रिस्टलच्या आतमध्ये पाणी आहे. त्या क्रिस्टलच्या आतमध्ये पाणी आहे. ज्या वेळेला तुम्ही त्याला हीट करता किंवा तुम्ही त्याला असं ओपन ह्याच्यामध्ये ठेवता, ऑन हिटिंग और जस्ट बाय किपिंग,
या ठिकाणी वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज लॉस्ट अँड क्रिस्टलाइन शेप ऑफ दॅट पार्ट इज लॉस्ट. बघा, करून बघा. साखर नुसती ओपन ठेवली तरी ओली होते, बरोबर आहे. मिठाचे खडे ओपन ठेवले ओले होतात. वॉशिंग सोडा ओपन ठेवला ओला होतो. कॉपर सल्फेट हीट केलं पाणी त्यातलं उडून जातं, हे की नाही. म्हणजे काय, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन जे आहे ते कुठं आहे, त्या क्रिस्टलच्या आतमध्ये आहे. ज्या वेळेला तुम्ही हीट करता किंवा ज्या वेळेला तुम्ही जस्ट त्याला ओपन ठेवता त्यातलं पाणी काय होतं, बाहेर येतं आणि त्याच्यामुळे त्या क्रिस्टलचा शेप काय होतो, चेंज होतो. त्याला पाणी सुटल्यानंतर साखरेला त्या क्रिस्टलच्या आकारामध्ये बदल होतो की नाही, साखरेचा शेप बदलतो की नाही, बदलतो. म्हणजे काय झालं, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन जर बाहेर आलं तर त्या ठिकाणी क्रिस्टलाइन जो शेप आहे, जो स्फटिक त्याचं नेचर आहे, त्याच्यामध्ये काय होतो, बदल होतो. ओके, तर ही माहिती ह्या ठिकाणी 69 पेज वरती आपल्याला एवढी माहिती दिलेली आहे. आता आपल्याला आयोनिक कंपाऊंड्स आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हे बघायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलंय का? हे बघा, पेज नंबर 70 वरती आयोनिक कंपाऊंड्स अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असं एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर काय ऍक्टिव्हिटी आहे, थोडंसं लक्ष द्या इकडं. काय केलेलं आहे, एक बिकर घेतलेला आहे. ठीक आहे, त्या बिकर मध्ये 50 ml वॉटर घेतले. त्या 50 ml वॉटर मध्ये पहिल्यांदा 1 ग्रॅम NaCl घातले. ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी इथं एक बॅटरी घेतलेली आहे, 6 व्होल्टची बॅटरी घेतलेली आहे. त्या 6 व्होल्टच्या बॅटरीला 2 टोकं असतात किंवा 2 टर्मिनल असतात. एक पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि दुसरं निगेटिव्ह टर्मिनल आहे. या ठिकाणी इथं एक जे टोक आहे वायरचं, हे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेले आहे आणि दुसरं जे वायरचं टोक आहे हे निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेलं आहे. निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेली जी वायर आहे त्याच्यामध्ये इथं एक स्विच आहे आणि इथं इलेक्ट्रिक बल्ब आहे. आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे की कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन चेक करायची आहे. आता इथं जे आपण सोल्युशन घेतलेलं आहे, कशाचं घेतलंय, सोडियम क्लोराईडचं सोल्युशन घेतलेलं आहे, बरोबर. तर आपण ज्या वेळेला ह्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो त्यावेळेला हे सोल्युशन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं. मग इलेक्ट्रिसिटी कंडक्ट कशी होते की नाही हे सांगण्यासाठी इथं आपण काय जोडलेलं आहे, बल्ब जोडलेला आहे. ज्या वेळेला हा बल्ब ग्लो होणार आहे, लागणार आहे, त्यावेळेला तुमच्या लक्षात येणार आहे की ह्या सोल्युशन मधून काय वाहते, इलेक्ट्रिसिटी वाहते. ठीक आहे, मग आता हे जे NaClचं सोल्युशन आहे ह्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी वाहते. वेगवेगळ्या सोल्युशनसाठी हा प्रयोग करून बघायला सांगितलेला आहे. काय केले, तर आता हे दुसरे एक बीकर घ्या, त्याच्यामध्ये 1 ग्रॅम कॉपर सल्फेट घाला, ब्ल्यू विट्रॉल कॉपर सल्फेट, आणि सेम प्रोसिजर रिपीट करा. तिसऱ्या याच्यामध्ये 1 ग्रॅम युरिया घ्या, सेम प्रोसिजर रिपीट करा. चौथ्या याच्यामध्ये 1 ग्रॅम ग्लुकोज टाका 50 ml पाण्यामध्ये, सेम प्रोसिजर रिपीट करा. नंतर 5 ml H2SO4 घाला, सेम प्रोसिजर रिपीट करा आणि 5 ml डायल्यूट NaOH घालून प्रोसेस परत रिपीट करा. ऑब्झर्व करा, ज्या ज्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी वाहते त्या सोल्युशन मध्ये, म्हणजे कुठल्या कुठल्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी वाहते हे ऑब्झर्व करा. तर ज्या वेळेला तुम्ही हे सगळे ऍक्टिव्हिटी परफॉर्म कराल त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की NaClचं सोल्युशन, कॉपर सल्फेटचं सोल्युशन, त्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड H2SO4चं सोल्युशन आणि डायल्यूट NaOHचं सोल्युशन, ह्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. तर युरियाचं सोल्युशन आणि ग्लुकोजचं सोल्युशन ह्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही. तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होण्यासाठी काय क्रायटेरिया आहे तर लक्षामध्ये घ्या. जे सोल्युशन आपण इथं वापरत आहोत त्या सोल्युशन मध्ये त्या ठिकाणी ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी पास करणार आहोत सोल्युशन मधून त्यावेळेला त्या सोल्युशन मध्ये जे काही वापरलेलं सोल्यूट आहे त्याचे आयन्स वेगळे होणं गरजेचं आहे. आता इथं आपण वापरलंय काय, NaCl वापरलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी याच्यामधून जात असताना सोडियम आयन्स वेगळे होतात आणि क्लोराईड आयन्स वेगळे होतात. सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, आपण शिकलोय ऑलरेडी हे, आणि क्लोराईड वरती निगेटिव्ह चार्ज आहे. आता आपण इथं ह्या 2 ज्या वायर आहेत
त्या दोन वायरच्या ऐवजी इथं दोन त्या ठिकाणी इलेक्ट्रोड्स वापरू शकतो. मेटल म्हणजे प्लेट्स असतील किंवा त्या ठिकाणी ग्राफाइटचे इलेक्ट्रोड्स असतील तर तुम्ही ते इलेक्ट्रोड्स तिथं वायरच्या ऐवजी वापरू शकता. फक्त इलेक्ट्रोडला वरच्या बाजूला इथं त्या वायर अटॅच करण्यासाठी काय असतात, तिथं पॉइंट्स असतात, तिथं त्या वायर जोडायच्या. ठीक आहे. आता बघा ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला किंवा ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्मिनल आहे इलेक्ट्रोडचा तर तो जो आहे त्याला ॲनोड म्हणायचं आणि ज्या ठिकाणी निगेटिव्ह टर्मिनल आहे त्याला कॅथोड म्हणायचं. ठीक आहे. तर कॅथोड कशाला म्हणायचं, ॲनोड कशाला म्हणायचं हे लक्षात आलं का? बघा बॅटरीचं पॉझिटिव्ह टोक आणि ह्या इलेक्ट्रोडचं पॉझिटिव्ह टोक बरोबर हे जोडलेलं आहे. हा जो इलेक्ट्रोड आहे तो काय, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्या इलेक्ट्रोडवरती निगेटिव्ह चार्ज आहे. ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला ॲनोड म्हणायचं, ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याला कॅथोड म्हणायचं. आता इथं लक्षामध्ये घ्या, ज्या वेळेला ह्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी जाणार आहे त्यावेळेला इथं जे सोडियम क्लोराईडचे आयन्स आहेत हे आयन्स वेगळे होणार आहेत. म्हणजे काय होतं, सोडियम क्लोराईडचे दोन आयन्स तयार होतात, Na+ आणि Cl-. आता Na+ जे आयन्स आहेत ह्यांना म्हणायचं काय, कॅटायन्स आणि Cl- दे आर कॉल्ड एज द एनायन्स. कॅटायन्स आणि एनायन्स. आता बघा ज्या वेळेला हे सोल्युशन मध्ये Na+ Cl- असं तयार होईल तर हे पॉझिटिव्हली चार्ज जे आयन्स आहेत हे आयन्स कोणाकडे अट्रॅक्ट होतील, जो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड आहे म्हणजे कोण, कॅथोड आहे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील. आणि जे निगेटिव्हली चार्ज आयन्स आहेत हे कोणाकडे अट्रॅक्ट होतील, हा जो पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड आहे त्याला काय म्हणायचं, ॲनोड म्हणायचं. ॲनोडकडे अट्रॅक्ट होतील आणि या ठिकाणी ह्या सोल्युशन मधून काय वाहेल, इलेक्ट्रिसिटी वाहेल. म्हणजे आपला मेन पॉइंट काय आहे बघा, की कुठलं सोल्युशन हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं तर हे बघण्यासाठी हा एक्सपेरिमेंट आहे. ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे आयन्स तयार होतात. पॉझिटिव्हली चार्ज आयन्सला आपण कॅटायन्स म्हणतो, निगेटिव्हली चार्ज आयन्सला आपण एनायन्स म्हणतो. ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी पास होते त्यावेळेला हे जे कॅटायन्स आहेत हे कॅथोडकडे जातात, एनायन्स आहेत ते ॲनोडकडे जातात. कॅथोड म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द इलेक्ट्रोड आणि ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द इलेक्ट्रोड. बरोबर आहे. तर या पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी कॅरी होते. हे जे कंपाऊंड आपण वापरलं इथं हे आयोनिक कंपाऊंड. आता अजून कुठले सोल्युशन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, तर मगाशी मी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी NaCl आता आपण बघितलं. कॉपर सल्फेट 1 ग्रॅम कॉपर सल्फेट आपण घेतलं. ठीक आहे. 1 ग्रॅम कॉपर सल्फेट सोल्युशन 50 ml वॉटरमध्ये तयार केलं. ह्याचे जे दोन आयन्स सेपरेट होणार आहेत कॉपर सल्फेटचे, कुठले दोन आयन्स तयार होतील, Cu2+ आणि SO4- म्हणजे प्लस आणि मायनस. जसं आपण Na+ Cl- ह्या ठिकाणी आयन्स तयार झाले त्याच पद्धतीनं ज्या ज्या सोल्युशन मध्ये असे दोन प्रकारचे आयन्स सेपरेट होतात इलेक्ट्रिसिटी पास केल्या म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये घातल्यानंतर तर ते सोल्युशन इलेक्ट्रिसिटी काय करू शकतं, कंडक्ट करू शकतं. मग NaCl मध्ये Na+ Cl- बघा, CuSO4 मध्ये Cu2+ आणि SO4-. त्याच्यानंतर 5 ml H2SO4 घेतलाय. आता H2SO4 काय आहे, तर H2SO4 इट इज द स्ट्रॉंग ऍसिड. कोण आहे हे, स्ट्रॉंग ऍसिड. ह्याचे सुद्धा काय होतं, आयोनायझेशन होतं. ह्याच्यामध्ये हायड्रोजन आयन्स आहेत पॉझिटिव्हली चार्ज आणि सल्फेट आयन्स आहेत निगेटिव्हली चार्ज. H2+ आणि SO4- असे दोन आयन्स तयार होतील. डायल्यूट NaOH Na+ OH-. हे की नाही, हे काय डायल्यूट NaOH काय आहे, इट इज द स्ट्रॉंग बेस आहे. आपण शिकलो हे स्ट्रॉंग ऍसिड कशाला म्हणायचं, स्ट्रॉंग बेस कशाला म्हणायचं. तर या ठिकाणी हे जे चार इथं मी खुणा केलेल्या आहेत NaCl, कॉपर सल्फेट, H2SO4 आणि NaOH, ह्याच्यामध्ये काय आहे, आयोनायझेशन पॉवर आहे. म्हणजे ह्याच्यातून काय सेपरेट होणार, आयन्स सेपरेट होणार. आणि ज्या ज्या वेळेला आयन्स सेपरेट होणार त्याच वेळेला इलेक्ट्रिसिटी काय होणार, कंडक्ट होणार. अदरवाईज इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार नाही. मग आता इथे युरिया आहे, ग्लुकोज सोल्युशन आहे, सेम प्रोसिजर रिपीट केली तर इथं काय होणार नाही, तिथं आयोनायझेशन होत नाही कारण त्याच्यामध्ये आयन्स नाही आहेत आणि त्यामुळे इथे इलेक्ट्रिसिटी
फ्लो होणार नाही. इलेक्ट्रिसिटी वाहते की नाही हे बघण्यासाठी आपण इथं काय वापरलाय, बल्ब वापरलाय, इथं स्विच वापरलाय. ठीक आहे. हे जे निगेटिव्ह टोकाला ही जी वायर जोडलेली आहे इथं काय वापरलंय, एक बल्ब वापरलाय, इथं काय वापरलाय, स्विच वापरलाय. स्विच सुरू केला करंट वाहणार, म्हणजे करंट पास होणार. करंट जर या सोल्युशन मधून वाहिला तर इथं बल्ब ग्लो होणार, करंट नाही व्हायला तर बल्ब ग्लो होणार नाही. तर ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी होत असताना आयन्सचं सेपरेशन होणं गरजेचं आहे. आणि ज्या ज्या सोल्युशन मध्ये आयन्स असे वेगळे होऊ शकतात ते सोल्युशन फक्त काय करतं, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं. बाकीचे सोल्युशन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. मग ह्या पद्धतीनं आयोनिक कंपाऊंड्स जे आहेत हे आयोनिक कंपाऊंड्स मध्ये आयन सेपरेशनची कपॅसिटी आहे, कारण त्याच्यामध्ये ते तयार होत असताना आयन्स पासून तयार झालेलं आहे. Na+Cl- सोडियम क्लोराईड बघा, MgCl2 बघा, मॅग्नेशियम क्लोराईड. तर हे जे कंपाऊंड्स आहे दीज आर कॉल्ड एज द आयोनिक कंपाऊंड्स. इथं कॉपर सल्फेट आहे, H2SO4 आहे, डायल्यूट NaOH आहे. दीज आर द कंपाऊंड्स विच कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. आलं लक्षात. सो दिस इज अबाउट द आयोनिक कंपाऊंड्स अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. ओके.